धन्यवाद दादा। या ठिकाणी नितीन गोसावी, कणकवली आणि अमर असे दोघे या ठिकाणी उपस्थित आहेत। साहेबांचे चाहते आहेत, साहेबांवरती प्रेम करणार आहेत। आपला सन्मान केला जातोय दादा, आपण या मंचावरती या, आपला सन्मान केला जातोय। साहेबांचे म्हणजे संतोष दादा जैतापकरांचे चाहते आहेत आणि या ठिकाणी मित्रांनो त्यांचं अविरत प्रेम आपल्यावरती दाखवत आहेत। धन्यवाद। वळूया समालोचन कक्षाच्या दिशेने। हॅलो, धन्यवाद। या चालू सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवरती 6 धावा मिळाल्या। त्या दोस्ती 11 शीर या संघाला अतिशय जबरदस्त दोन्ही तालुक्यातले संघ, एक चिपळूण तालुका कळंबट 11 आणि प्रतिस्पर्धी संघ गुहागर तालुक्यातला शीरगावचा संघ दोस्ती 11 आणि या पहिल्या षटकातला हा दुसरा चेंडू पाहूया किती धावा मिळत आहेत त्या, आणि परत 6 धावा, जबरदस्त असे 2 लागोपाठचे षटकार। सर आपल्याला थांबवतोय सावंत सर। या ठिकाणी मकरंद पवार यांचा सन्मान केला जाईल। सामनावीराचा पुरस्कार जातो या अगोदरच्या सामन्यातला मकरंद पवार, मॅन फ्रॉम अबलोली, गुहागर तालुक्यातील मकरंद पवार, अबलोली गावचा सुपुत्र। या अगोदरचा सामना झाला मित्रांनो सडे जांभारी विरुद्ध अबलोली यांच्या दरम्यान आणि सामनावीराचा पुरस्कार जातोय मकरंद पवार यांच्या बाजूने। सुरेख कामगिरी दादा केली आपल्या संघाला। आपण पुढील फेरीत प्रवेश करून देईल, आपले मनपूर्वक आभार आणि पुढील फेरीसाठी शुभेच्छा देतो। आणि मित्रांनो पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने वळणार आहोत। मी आवाज आखतोय या ठिकाणी समालोचन कक्षातून पाबोरे गावचे सुपुत्र दीपक सावंत सरांचा। ओ टू यू सावंत सर। धन्यवाद सतीश दादा। आणि या चालू सामन्यामध्ये सलग 2 चेंडूंवरती 2 षटकार आलेत। ते दोस्ती 11 शीर या संघाला, या दोन्ही तालुक्यातील जबरदस्त असे दोन्ही संघ, एक कळंबट 11 तालुका चिपळूण विरुद्ध दोस्ती 11 आणि खेळाडूंना दुखापत झालेली आहे। हॅलो, संदेश मते आपण सुद्धा आतमध्ये गेलात चालेल। विजय मोरे पहा जरा, आणि आपली वैद्यकीय टीमचा कोण घटक, चला आपण आतमध्येच्या मैदानाच्या दिशेने वळा, दुखापत होते। पायामध्ये क्रॅम्प आलेला आहे मित्रांनो, अडचण निर्माण होते, थोडा वेळ द्या, सामना थांबवा। या ठिकाणी आपण सन्मान घेतो या माध्यमातून। सर या ठिकाणी सुदर्शन जाधव सकाळच्या सत्रापासून समालोचन कक्षातून आपण आवाजावर सन्मान झालेला आहे सरांचा। नक्कीच आपण मित्रांनो या ठिकाणी सुदर्शन सरांचा आवाज ऐकला। धन्यवाद। आता आपण या स्पर्धेसाठी आलात, आपला अनमोल वेळ या ठिकाणी आपण काढलात, आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो दादा। नक्कीच फलंदाजाला दुखापत होते, परंतु या ठिकाणी सुदर्शन जाधव सरांचा मित्रांनो संकल्प सामाजिक संस्था मुंबई यांच्या माध्यमातून आहेत आणि सुदर्शन जाधव सर यांचा आपण सन्मान करतोय, सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मान करतोय दादा। नक्कीच ते पुढील ठिकाणी जाणार आहेत, तर आपण त्यांचा सन्मान करायचा आहे। दादा कॅमेरा फिरवा या साईडला। धन्यवाद। डीबीएन च्या माध्यमातून, युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते। डीजे वाले दादा सुद्धा एक उत्तुंग सुमधुर संगीत वाजवत आहेत, आपले सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आजच्या स्पर्धेचा जर विचार केला मित्रांनो, या स्पर्धेच्या दरम्यान संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम आयोजित रुग्णसेवक चषक मित्रांनो, धन्यवाद सर, धन्यवाद अंपायर, आपण खरोखरच सुरेख कामगिरी करते, आपलं मनपूर्वक आभार। मित्रांनो चालू असलेली स्पर्धा आहे संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम यांच्या वतीनं रुग्णसेवक चषक आपल्या समोर मित्रांनो संपन्न होताना दिसत आहे। नक्कीच जर विचार केला या स्पर्धेचा, तर कालचा दिवस म्हणजे पहिला दिवस आणि हा दुसरा दिवस आहे। या दुसऱ्या दिवसातील मित्रांनो चालू असलेली स्पर्धा आहे आणि या ठिकाणी एका बाजूला शीर आहे तर दुसऱ्या बाजूला कळंबट, म्हणजे गुहागर तालुक्यातील एक नामवंत संघ, मातब्बर संघ, आणि दुसऱ्या ठिकाणी मित्र कळंबट चिपळूण तालुक्यातील एक मातब्बर संघ, असे 2 संघ लढताना दिसत आहेत। म्हणजे चिपळूण विरुद्ध गुहागर असा सामना रंगताना दिसणार आहे या ठिकाणी। या चषकामध्ये नक्कीच काय घडणार, काय बिघडणार पाहूया। कोण वार करणार, कोण पलटवार करणार, कुणाला येणार भाव आणि कोण करून जाणार डाव, पाहूया, ऐकूया
सावंत सरांच्या माध्यमातून. धन्यवाद. धन्यवाद सतीश रांगळे साहेब, धन्यवाद. त्यानंतर या स्पर्धेतला हा चालू सामना कळंबट 11 विरुद्ध दोस्ती 11. अतिशय सुंदर असा फटका आणि हा मैदानाच्या बाहेर आणि 6 धावा मिळतात त्या दोस्ती 11 शिर या संघ. या दोस्ती 11 या संघाकडून आणि धाव संख्या होते बिनगडी बाद 19. आणि एक फटका मारलेला आहे आणि पाहूया किती धावा मिळतात त्या. आणि एकच धाव मिळते ती दोस्ती 11 या संघाला. धाव संख्या होते बिनगडी बाद 20. आणि मला वाटतं हे पहिलं षटक प्रगतीपथावर. आणि या पहिल्या षटकातला हा शेवटचा चेंडू. पाहूया किती धावा मिळतात त्या आणि सामोरी जात आहेत नितेश. आपल्या संघासाठी मागचा जो सामना झाला त्याच्यामध्ये या दोन्ही फलंदाजांनी जबरदस्त अशी कामगिरी केली होती आणि शैलेश ठोंबरे नाबाद राहिले होते. आणि आता सामना करतोय तो नितेश आणि हा सुंदर फटका मारलेला आहे फलंदाज जरी. आणि 4 धावा मिळत आहेत त्या दोस्ती 11 शिर या संघाला. आपल्या संघासाठी आपलं मोलाचं योगदान देतोय नितेश. बिनगडी बाद 24. या ठिकाणी जबरदस्त अशी सुरुवात. सावंत सर 2 मिनिटं थांबवतोय आपणार. नक्कीच व्यत्यय येत असेल पण तो पाहुणे मंडळ येतात. आजचा अंतिम दिवस आहे. आपण दिलगिरी व्यक्त करतो समालकीन कक्षाच्या माध्यमातून. दादा या ठिकाणी विजय माटल उपस्थित आहेत. आपले सुद्धा दादा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. विजय माटल साहेब उपस्थित आहेत वैद्यकीय टीमच्या माध्यमातून. नक्कीच सर आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. दादा चालू द्या, सामना चालू करा. या चालू सामन्यातलं हे दुसरं षटक आणि जबरदस्त अशी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 24. आक्रमक सुरुवात शिर या संघाची. आणि हा पुढील चेंडू सामना करतात शैलेश ठोंबरे आणि हा सुंदर फटका मारलेला आहे आणि चेंडू. आणि हा इथे फलंदाज धावबाद होतोय शैलेशच्या माध्यमातून. शैलेश आपल्या संघासाठी जबरदस्त अशी फलंदाजी करत होते पण पहिला झटका मिळतोय तो दोस्ती 11 या संघाला आणि धावसंख्या स्थिरावते 1 गडी बाद 24. या स्पर्धेचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर बरेच सारखे नेते मंडळी आज या आपल्या मुंबईसारख्या ठिकाणी त्याचप्रमाणे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रावर संपूर्ण किंबहुना आपल्या भारतामध्ये पण ही पहिलीच अशी व्यक्ती असेल घोगर तालुक्यातली ती सुद्धा आमच्या कोकणातली श्री संतोषदादा जैतापकर यांच्या माध्यमातून ही जी स्पर्धा रुग्णसेवा जी निस्वार्थी सेवा आपल्याकडून केली जाते त्यासाठी आपल्या संपूर्ण टीमचं या जमलेल्या उपस्थित सर्व खेळाडू आणि त्यांचे संघ मालक त्याचप्रमाणे कर्णधार आणि खेळणारे सगळे खेळाडू यांच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. कारण इतकी मोठी स्पर्धा आणि इतकं मोठं व्यासपीठ आपण या होतकरून नवतरुणांना प्राप्त करून दिलं त्याबद्दल. ही मला वाटतं पहिली स्पर्धा असेल महाराष्ट्रातली की एका वैद्यकीय टीम आयोजित रुग्णसेवा चषक 2024 या गरजू लोकांच्या मदतीने आयोजित केलेली ही पहिली स्पर्धा गुहागर तालुक्यातली आणि ती सुद्धा आमच्या कोकणातल्या गुहागर तालुक्यातील आमचे सुपुत्र श्री संतोषदादा जैतापकर यांच्या मार्फत. आणि हा पुढील चेंडू पाहूया किती धावा मिळत आहेत त्या. आणि पंचांनी एक अतिरिक्त धाव जाहीर केले आणि 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होऊन धावसंख्या होते 1 गडी बाद 25. पहिल्याही षटकाच्या समाप्तीनंतर जबरदस्त अशी सुरुवात आणि त्यामध्ये शैलेश ठोंबरे माघारी परत आहेत. हा पुढील चेंडू आणि हा निर्धाव चेंडू फलंदाज बाद झालेला आहे. आज दिनांक 17/3/2024 NCC नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ मैदान विरार पश्चिम या अतिशय सुंदर अशा मैदानावरती या दोन्ही तालुक्यातील संघाच्या खेळाडूंना
होतकरू खेळाडूंना हा व्यासपीठ देण्याचा प्रयत्न या आमच्या गुहागर तालुक्याचे सुपुत्र नरगण गावचे श्री संतोषदादा जैतापकर यांच्या संपूर्ण टीमच्या वतीने आज ही स्पर्धा इथे पार पाडण्यात येत आहे. अतिशय जबरदस्त असं या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन या त्यांच्या कमिटीने इथे आपल्यासमोर सादर करत आहेत. आणि फलंदाजीसाठी आलेत ते ओमकार आणि संघाचं दुसरं आणि आपलं पहिलं षटक घेऊन आलेत विशाल. धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 25. कुठेतरी धावसंख्या रोखण्यात या दुसऱ्या षटकाच्या गोलंदाजाने यशस्वी झालेत. आणि हा निर्धाव चेंडू, धावसंख्या होते 2 गडी बाद 25. हा पुढील चेंडू आणि पाहूया किती धावा मिळत आहेत त्या शिर या संघाला. आणि हा फलंदाज बाद झालेला आहे. अतिशय सुंदर सुरुवात झाली होती दोस्ती 11 या संघाची, पण त्यानंतर कुठेतरी सलग 3 गडी बाद होत आहेत शिर दोस्ती 11 या संघाच्या. आणि धावसंख्येमध्ये धावसंख्या स्थिरावते 25 धावसंख्या होते. आणि या दुसऱ्या षटकातले शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली आहे. गोलंदाजाचं नाव आहे विशाल. आपल्या संघासाठी मोलाचं योगदान देत आहेत. आणि आता फलंदाज आहे दीपक. आपल्या संघासाठी फलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत आणि ताबा घेत आहेत ते मैदानाचा. आणि 3 फलंदाज बाद केलेत ते विशाल या गोलंदाजाने. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी केलेली आहे आणि सामना करतायत. सुंदर फटका आणि पाहूया किती धावा मिळत आहेत त्या. चेंडू फलंदाजापर्यंत एक सुटलेला आहे आणि एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा घेण्यात यशस्वी झालेले आहेत ते दोस्ती 11 शिर या संघाचे खेळाडू. या नितेश आपल्या संघासाठी जायबंदी असून जबरदस्त अशी कामगिरी करतात. तितक्याच जोराने तेवढ्याच चपळाईने ते रनिंग बिटवीन विकेटमध्ये आपल्या समोरच्या पार्टनरला सपोर्ट करतात. आणि हा पुढील चेंडू आणि हा निर्धाव चेंडू 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 27. पहिल्या षटकामध्ये 24 म्हणजे दुसऱ्या षटकामध्ये फक्त 3 धावा दिल्या गेल्या. त्या गोलंदाजाचं नाव आहे विशाल आणि 3 फलंदाजांना बाद केले त्याने. अतिशय सुरेख असं गोलंदाजीचं पृथक्करण. यानंतर या स्पर्धेतला या चालू सामन्यातला 3रं षटक आणि गोलंदाज आहेत सागर. आपल्या संघासाठी आपलं पहिलं आणि संघाचं 3रं षटक. पंचांचा अतिरिक्त धावेचा इशारा. या धावसंख्येमध्ये वाढ होऊन धावसंख्या झालेली आहे 28. डीजे सुंदर असं गोलंदाजी आपल्या संघासाठी सागर. आपलं पहिलं आणि संघाचं 3रं षटक. आणि ह्या 2 चेंडू झालेले आहेत आणि हा 1 चेंडू झालेला आणि पुढील चेंडू पाहूया किती धावा मिळतात त्या. फलंदाज एकच धाव मिळते ती दोस्ती 11 या संघाला. धावसंख्या होते 29. 3 गडी बाद 29. अतिशय जबरदस्त अशी सुरुवात होती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दोस्ती 11 या संघाची, पण अचानक धावगती मंदावते. हा पुढील चेंडू आणि फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाहूया झेल घेतला जातोय का. आणि हा फलंदाज बाद होतोय. डीजे या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून रुग्णसेवा उभी केली गेली, अनेक
ग्वागर तालुक्यात गळ्यातील टाईत बनून राहिलेलं एक नाव म्हणजेच संतोषदादा जैतापकर या ठिकाणी उपस्थित आहेत. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचंय मित्रांनो. टाळ्या झाल्या पाहिजे त्या माणसासाठी मित्रांनो ज्यांनी वैद्यकीय टीम उभी केली, अनेकांच्या माध्यमातून अनेक मित्रमंडळी जोडली गेली. असे सन्माननीय संतोषदादा जैतापकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो दादा. नक्कीच आपली स्पर्धा आहे, आपण येणार यात कोणती शंका नाही. धन्यवाद या डीजे. ठिकाणी सन्माननीय विलास चांदेवडी सर उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान केला जातोय. नक्कीच सर आपला सन्मान होतोय. आपण या स्पर्धेसाठी आलात, आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. निलेश डावरुंग सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर आपण मंचावरती या संतोषदादा जैतापकरांचे जवळचे आणि खास कार्यकर्ते म्हणून त्यांचं नाव आहे गणेश मोहित आम्हाला माहिती देत आहेत. तर आपला सुद्धा सर सन्मान होईल. आपण या ठिकाणी आलात, आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो दादा. नक्कीच आपल्यासारख्या व्यक्तींची समाजसेवेसाठी रुग्णसेवा असू दे, समाजसेवा असू दे, कुठलंही कार्य चांगलं कार्य असू दे, आपल्यासारख्या व्यक्तींची गरज असते आणि आपण त्या वेळेस हे सर्व कार्य पार पडत असता. आपले मनपूर्वक दादा आभार व्यक्त करतो. आपण या ठिकाणी उपस्थित आहात, दादांचा सत्कार केला जातोय, सन्मान केला जातोय. आपला मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद सतीश दादा. आणि हा पुंडीर फटका अतिशय सुंदर असा आणि हा मैदानाच्या बाहेर 6 धावा मिळत आहेत त्या दोस्ती 11 शिर या संघाला. डीजे धाव संख्या झालेली आहे 36. 3 गडी बाद, 4 गडी हॅलो. बाद 36. हो नाव द्या. त्यानंतर या मैदानावरती गुहागर तालुक्यातील नरवणगावचे सुपुत्र आणि या स्पर्धेचे सर्व माननीय श्री संतोषदादा जैतापकर यांचं इथं आगमन झालेलं आहे. आमच्या समालोक कक्षातून आपलं मनपूर्वक आभार. आपण अल्पावधीतच या गुहागर तालुक्यामध्ये आपलं नाव मोठं केलं साहेब, आणि तुमच्या हातून ही निस्वार्थी सेवा जी घडते त्यासाठी तुमचं आणि त्याचप्रमाणे तुमच्या संपूर्ण टीमचं जितके आभार मानले पाहिजेत तितके खरोखरच कमी आहेत. कारण ही निस्वार्थी सेवा आपण जी चालू केलीत ही या तालुक्यातील आणि त्याचप्रमाणे या संपूर्ण पंचक्रोशीतील रुग्णांना आपल्यामार्फत ही जी सेवा निस्वार्थी मिळते त्यासाठी आपले आभार. आणि यानंतर पुढील चेंडू आणि हा अतिशय उंच असा फटका गेलेला आहे. पाहूया फलंदाज झेलबाद होत आहेत आणि 2 धावा मिळत आहेत त्या दोस्ती 11 या संघाला आणि धाव संख्येमध्ये वाढ होऊन धाव संख्या होते 39. 4 गडी बाद 39. सावंत सर तुम्हाला थांबवतो. या ठिकाणी अतिथी देवो म्हणजेच पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत दादा खेडवरून. तर या ठिकाणी उपस्थित आहेत सचिन चाळके सर, लोटे ग्रामपंचायत माजी उपसरपंच, तसेच संकेत हुमने सर, भाजपा ओबीसी मोर्चा उत्तर रत्नागिरी सरचिटणीस, आणि तसेच रोशन कालेकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. नक्कीच दादा आपण या ठिकाणी आलात. संतोषदादा जैतापकर वैद्यकीय टीम आयोजित रुग्णसेवक चषक यांच्या माध्यमातून आम्ही आपले हार्दिक स्वागत करतो, आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. दादा आपण आलात, या स्पर्धेची अजून शोभा वाढली. धन्यवाद दादा. नक्कीच आपला सन्मान येतो की सन्मान करण्यात येईल.
चालू सामन्याचा हा शेवटचा षटक. पाहूया किती धावा मिळत आहेत आणि हा सुंदर असा फटका आणि एक धाव मिळते आणि एक धाव संख्येमध्ये वाढ होऊन धावसंख्या होते 40. 4 गडी बाद 40 आणि हे शेवटचं षटक प्रगतीपथावर आणि गोलंदाजी करतायत ते सिद्धेश आपल्या संघासाठी आपलं पहिलं आणि संघाचं 4थं षटक घेऊन आलेले आहेत आणि ह्या पहिला चेंडू त्यांनी टाकलेला आहे आणि हा दुसरा चेंडू पुढील. पाहूयात किती धावा मिळत आहेत त्या दोस्ती 11 या संघाला आणि हा सुंदर फटका खेळलेला आहे. पाहूया गडी झेलबाद होतोय का आणि हा फलंदाज झेलबाद झालेला आहे. सिद्धेश आणि आपल्या दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केलेला आहे. कमॉन टीजे. थांबा 2 मिनिटं. या ठिकाणी मुंडर आणि पाचिरी आगर दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉसबॉक्सच्या दिशेने या. आपण टॉस घ्यायचा आहे. यानंतर होणारा सामना असेल मित्रांनो. टॉसबॉक्समध्ये या. मुंडर आणि पाचिरी आगर दोन्ही संघाचे संघनायक कृपया टॉसबॉक्समध्ये या. ओ टू यू सावंत सर. त्यानंतर चालू सामन्यामध्ये हे शेवटचं षटक. धावसंख्या झालेली आहे 4 गडी बाद 40 धावा झालेल्या आहेत. पुढील चेंडू आणि सुंदर असा टोलवलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळत आहेत आणि हा फलंदाज झेलबाद झालेला आहे आणि मोठा झटका मिळतोय तो दोस्ती 11 आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर विजयासाठी 41 धावांची आवश्यकता आहे ती कळंबट 11 या संघाला. या स्पर्धेसाठी या स्पर्धेचे सर्व माननीय संतोषदादा जैतापकर यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून आपण जो हा प्रयत्न चालू केलेला आहे या ग्वागर तालुक्याचे नरवण गावचे सुपुत्र श्री संतोषदादा जैतापकर अतिशय जबरदस्त असं या आपल्या टीमचं. पुढील सामना प्रेक्षकांचं युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून मी एकदा हार्दिक स्वागत करतो. या स्पर्धेदरम्यान जी अटॅच आहे, जी स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून बघतात त्या सर्वांचं मी सतीश रांगळे गाव वळम यांच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो. दादा, नक्कीच प्रथम फलंदाजी करताना शिर संघाने 40 अशी धावसंख्या उभी केलेली आहे आणि जिंकण्यासाठी 41 धावांची आवश्यकता आहे. पहा मित्रांनो, डाव खेळलाय परंतु ह्या डावाला
कशा प्रकारे उत्तर दिलं जाईल. वार केलाय, पलटवार कशा प्रकारे होणार पाहणं गरजेचं ठरणार. पाहूया युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून याची डोळी स्पर्धा रुग्णसेवक चषक संतोषदादा जैतपकर वैद्यकीय टीमच्या माध्यमातून पाहिलं जात आहे. चला वळूया समालोचन कक्षाच्या दिशेने. धन्यवाद सतीश दादा. आणि यानंतर 41 धावांचं आव्हान घेऊन उतरलेली संघ कळंबट तालुका चिपळूण. आणि हा सुंदर फटका आणि पहिल्याच चेंडूवरती 6 धावा मिळत आहेत. त्या अतिशय जबरदस्त असा फटका मारलेला आहे आणि 6 धावा मिळत आहेत. त्या कळंबट 11 या संघाला विजयासाठी 41 धावांची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे श्री संतोषदादा जैतापकर वैद्यकीय टीम, या वैद्यकीय टीमचं जे मोलाचं योगदान राहिलंय आतापर्यंत, या वैद्यकीय टीम मार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून 35 लाखापर्यंत त्यांनी निधी मिळवून अनेक गोरगरीब रुग्णांना आर्थिक मदत मिळवून दिलेली आहे. तसेच या वैद्यकीय टीमचे खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गोरगरीब रुग्णांची 20 लाखापर्यंत बिलं माफ करून मोफत रुग्णसेवा दिलेल्या आहे. या संपूर्ण टीमचं आपल्या योगदानासाठी आणि या गोरगरिबांसाठी आपण जे आपले प्रयत्न चालू केलेले आहेत, ही आपली मोफत रुग्णसेवा जिथे जिथे कुठे कोण गोरगरीब अडकलं असेल तर त्यांना आपल्या ह्या टीमच्या माध्यमातून त्यांची सेवा केली जाते आणि ती सुद्धा निस्वार्थीपणाने. यासाठी खरोखरच आपले जितके आभार मानले जातील तितके आम्हाला कमी राहतील. सामन्यामध्ये व्यत्यय येतो. अतिशय जोरात फटका मारला होता. दादा सावंत दादा थोडासा दिलगिरी व्यक्त करतो पुन्हा एकदा, कारण समालोचन कक्षातून पण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा पाहतोय. परत पाहुणे मंडळी येत आहेत. या ठिकाणी पाचेरे आगर संघानं आपली उपस्थिती दाखवायची. पाचेरे आगर संघानं आपली उपस्थिती दाखवा दादा. नक्कीच आपली स्पर्धा एक दादा या आपण टॉस घ्यायचा या ठिकाणी. पुढील सामना आपला आहे, आपण सहकार्य करा. काय फलंदाजी मित्रांनो पाहायला मिळते. बॅक टू बॅक षटकार ठोकतायत. सुरेख फलंदाजी शिर संघाविरुद्ध खेळताना. मुंडळ विरुद्ध पाचेरे आगर असे 2 संघ लढताना दिसतील. टॉस होते दादा. कॅमेरा या ठिकाणी फिरवत तर खूप बरं होईल. दादा समोरून बाजू लाव ना. पाचेरे आगर संघाच्या बाजूने मित्रांनो टॉस जातोय. आपण कोणता निर्णय स्वीकारला दादा? क्षेत्ररक्षण घेऊ. प्रथमतः पाचेरे आगर संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. नक्कीच समर्थ संघ स्वजन जोगळे यांचा आहे. तर दादा नक्कीच आपल्या दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. स्वजन आपला संघ आपण रेडी ठेवायचा आहे. फलंदाजी आपली असेल. धन्यवाद. पुन्हा एकदा चालू दे सावंत सर. धन्यवाद सतीश दादा. त्यानंतर या स्पर्धेतले 2 चेंडू झाले आहेत आणि 2 चेंडूवरती सलग 2 षटकार मारले गेलेले आहेत. फलंदाजाचं नाव आहे सागर. आपल्या संघासाठी जबरदस्त अशी फलंदाजी करतायत. या स्पर्धेमध्ये या युट्यूब लाईव्ह माध्यमाच्या वतीने आज मला प्रथमच समालोचन कक्षामध्ये आपण माझे सहकारी श्री सतीश रांगळे आपण मला जी संधी उपलब्ध करून दिली त्यासाठी आपले मनपूर्वक आभार. आणि त्याचप्रमाणे आमच्या पाबरेगावचे सुपुत्र आणि या वैद्यकीय टीमचे श्री संतोषदादा जैतापकर यांच्या बरोबरीने आमचे काम करणारे श्री काशीराम पास्ते आपले सुद्धा माझ्या वतीने मनपूर्वक आभार. आणि या पहिल्या षटकाच्या चालू सामन्यामध्ये 3 चेंडू झालेले आहेत आणि 3 चेंडूमध्ये धावा झालेल्या आहेत 13 आणि विजयासाठी एकूण 41 धावांची आवश्यकता आहे ती कळंबट 11 या संघाला. पाहूया पुढील चेंडू. या NCC नारंगी आणि हा पुढील चेंडू पाहूया किती धावा मिळत आहेत. आणि सुंदर असा फटका टोलावला आहे आणि पाहूया किती धावा मिळत आहेत. चेंडूवर येईपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत 2 धावा मिळत आहेत त्या कळंबट 11 या संघाला. आणि धावसंख्या 2 ने वाढवून धावसंख्या झालेली आहे 15. एकूण 25 धावांची आवश्यकता उरलेले
3 षटकं आणि ह्या चालू षटकामधले अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया पुढच्या चेंडूवरती किती धावा मिळत आहेत. सुंदर असा फटका आणि पाहूया गडी झेलबाद होतोय का. आणि हा फलंदाज झेलबाद झालेला आहे तो सागरच्या रूपाने. वसुडंकाया नावाचा अमोल वैराग भावाचा, वसुडंकाया नावाचा अमोल वैराग भावाचा, हजारो मध्ये एकच बादशाह आमच्या पुढे घर गावाचा, हजारो मध्ये एकच बादशाह आमच्या पुढे घर गावाचा, मध्ये एकच बादशाह आमच्या पुढे घर गावाचा, हजारो मध्ये एकच बादशाह अमोल वैराग या नावाचा. धन्यवाद डीजे. त्यानंतर या चालू सामन्यातलं हे दुसरं षटक घेऊन आलेले आहेत विशाल आणि सामना करतोय विशाल आणि गोलंदाजाचं नाव आहे रोहन. आणि पाहूया किती धावा मिळत आहेत त्या. आणि पुन्हा एकदा खराब असं क्षेत्ररक्षण होत आहे ते दोस्ती 11 शिर या संघाचं. आणि या 2 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ होऊन धावसंख्या होते 17. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 1 गडी बाद 17 आणि उर्वरित 18 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता हवी ती कळंबट 11 या संघाला. हॅलो. नक्कीच समालोचन कक्षातून दीपक सावंत सर, मॅन फ्रॉम पाबरे, वॉइस ऑफ पाबरे म्हणून मी त्यांची आणि आम्ही खास दोस्त आहोत मित्रांनो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मित्रांनो सामन्याच्या दिशेनं वळणार आहोत. काय घडणार काय बिघडणार पहा. पहिल्या षटकामध्ये मित्रांनो सुरेख अशी कामगिरी केलेली आहे कळंबट या संघानं आणि पहिल्या षटकामध्ये 17 धावसंख्या उभी केली. परंतु पाहूया प्रत्युत्तरादाखल कळंबट संघ फलंदाजी करताना संघाची धावसंख्या शिर संघानं प्रथम फलंदाजी करताना 40 धावसंख्या उभी केली आणि जिंकण्यासाठी 41 धावांचं आव्हान आहे. नक्की सुरेख सामना पाहायला मिळतोय या ठिकाणी मित्रांनो. कोणता संघ जिंकणार म्हणजे जर विचार केला कळंबट संघ हा चिपळूण तालुक्याचं नेतृत्व करतोय आणि गुहागर तालुक्यातून मित्रांनो शिरगावचा संघ नेतृत्व करतोय. पाहूया काय घडणार बिघडणार या माध्यमातून. सुरेख चेंडू होता क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी चूक करतोय. पंच आपल्याकडे वळतायत का. पंच आपल्याकडे वळणार. पंचाने आपला निर्णय कळवायचा आहे. 1 धावतल पळून पूर्ण केलेत. नक्कीच एका धावेने संघ पुढे सरकेल आणि एका धावेने संघ पुढे सरकल्यानंतर संघाची धावसंख्या मित्रांनो 18 आहे. या ठिकाणी संघर्ष करावा लागणार. संघर्ष कुणी केला होता. संघर्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता. कशासाठी केला होता. अवघड रयतेचं स्वराज्य उभं व्हावं यासाठी केला होता मित्रांनो. नक्कीच सुरेख सामना. कमबॅक करावा लागेल शिर संघाला मित्रांनो. विजय मोरे दटून क्षेत्ररक्षण करतोय. दरम्यान पुढचा चेंडू संकेत याचा सुरेख चेंडू हवेत पहा मित्रांनो. 1 धाव तर पळून पूर्ण करता क्षेत्ररक्षण सुरेख होता आणि खराब क्षेत्ररक्षण दीपक याच्या माध्यमातून मित्रांनो. नक्कीच काय पाहायला मिळतंय. दीपक ठोंबरे मॅन फ्रॉम शिरचा हा खेळाडू क्षेत्ररक्षक थोडी चूक करतोय आणि या क्षेत्ररक्षण माध्यमातून मित्रांनो 2 धावा पळून पूर्ण करतायत. 2 धावांनी संघ पुढे सरकला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते मित्रांनो 20 या धावसंख्येवरती. म्हणजेच अजूनही जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच मित्रांनो काय घडणार काय बिघडणार काय होणार या सामन्यामध्ये कुणाचा डंका वाजणार. डगआउट मध्ये डंका कुणाचा वाजतो पाहूया. दरम्यान पुढचा संघ सुरेख चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण 1 धाव पळून पूर्ण करतील. एकेरी दुहेरी धावसंख्येने मित्रांनो संघ पुढे सरकतोय. नक्कीच 1 धाव मिळते. एका धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते या ठिकाणी 21 या धावसंख्येवरती. डीजेच्या माध्यमातून सुरेख गाणी वाजवली जात आहेत. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून तिथं थेट प्रक्षेपण केलं जात आहे आणि युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून तमाम जोडलेल्या सर्व क्रीडा रसिकांना मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कारण तुमच्या मार्फत ही जी स्पर्धा पाहिली जाते याच्यातून खेळाडूंचं मनोबल वाढत असतं. दरम्यान पुढचा चेंडू पाहूया कशा प्रकारे असेल. सुरेख चेंडू हवेत. काय घडणार. चेंडू जातो सीमाच्या दिशेने दन 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 करत 1 धाव पळून पूर्ण केले. कोणत्याही धावेची आवश्यकता नाही. खराब चेंडू फेकी होती परंतु मित्रांनो या चेंडूवरती पळून 1 धाव पूर्ण केले. एका धावेने संघ पुढे सरकला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 22. पाहूया कोण जिंकणार. शिर की कळंबट, ग्वागर की मित्रांनो चिपळूण. कारण ही स्पर्धा संतोषदादा जैतापकर टीमच्या माध्यमातून मित्रांनो
गुहागर विधानसभा क्षेत्रातील ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेदरम्यान मित्रांनो अनेक विक्रम प्रस्थापित केलेले आहेत. अमन कदम माफ करा मकरंद पवार सुद्धा या मागील सामन्यात बरसताना पाहायला मिळाला. दरम्यान पुढचा चेंडू सुरेख फटका चेंडू जातोय सरळ सीमा रेषेच्या पार. आउटफील्ड खूप फास्ट आहे परंतु क्षेत्ररक्षण होतंय का? चेंडू सीमा पार चौकार. अगर मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. कमान डीजे. रुग्णसेवक चषक 2024. धन्यवाद डीजे. नक्की डीजे वाले दादा सुद्धा सुरेख गाणे आवाजवत आहेत. दादांचं नाव कळवा आपलं इथपर्यंत. नक्कीच सुरेख चेंडू सीमा पार जातोय. षटकार हा येतो एक ब्रँडेड षटकार. वैद्यकीय टीम षटकार मित्रांनो. सुरेख फलंदाजी. इथं मात्र समीकरण बदलतंय. 12 चेंडू मध्ये 13 चेंडू 15 धावांची आवश्यकता होती आणि 12 चेंडू मध्ये आता मात्र या ठिकाणी 9 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. काय घडणार काय बिघडणार तत्पूर्वी वळूया डीजे कडे. रोहित दादा कमॉन. संतोषदादा जैतापकर वैद्यकीय टीम आयोजित रुग्णसेवक चषक 2024. धन्यवाद दादा. धन्यवाद. पाणी पाहिजे का आपल्याला? पाणी पाहिजे असेल फलंदाज. ओके 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 थँक्यू. चला राहुल येतोय मित्रांनो. राहुल याची आठवण करून देतो मित्रांनो. 6-5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता होती कुणबी युवा चषक गुहागर यावेळेस. आणि यावेळेस वेळम संघाविरुद्ध खेळताना 5 चेंडू मध्ये 7 धावा दिल्या नव्हत्या मित्रांनो. आणि हाच राहुल या ठिकाणी गोलंदाजी मारत. गोलंदाजीवरती राहुल आहे. राहुल कशा प्रकारे गोलंदाजी करतो पाहूया शीर्ष संघाकडून. कारण संकेतनं थोडीशी चुकी केली होती. एक चौकार गेल्यानंतर त्यानंतर सुद्धा मित्रांनो षटकार आला. एक खराब चेंडू हाताळला गेला संकेताच्या मध्ये. परंतु मित्रांनो काबिलियत संघर्ष करण्याची ताकद आणि खराब चेंडू असावा. काय करताय पहा. मी म्हटलं होतं क्रिकेट आहे. क्रिकेट हा निकिताचा खेळ. परंतु या चेंडूवरती 2 धावा पळून पुन्हा पंचदंडित करतायत. पंचदंडित करतायत या ठिकाणी मित्रांनो. म्हणजेच पळून 2 धावा आणि अवांतरच्या स्वरूपात 1 अशा 3 धावा मिळाल्या. 3 धावांनी संघ पुढे सरकला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 35 या धावसंख्येवरती मित्रांनो. म्हणजे अजूनही फक्त आणि फक्त 6 धावांची आवश्यकता. जर का संकेत यानं एक षटकार वाचवण्यास जर मदत केली असती तर या सामन्याचं चित्र कुठेतरी वेगळं दिसलं. परंतु सुरेख गोलंदाजी पूर्णपणे मित्रांनो. हा सामना कशा प्रकारे राहुल हाताळतोय पाहूया. कारण नक्कीच सुरेख गोलंदाजी करतोय. हा चेंडू सुरेख फेकलाय मित्रांनो. क्षेत्ररक्षण जर योग्य वेळी योग्य झालं असतं तर ज्या ठिकाणी 2 धावा मिळत होत्या त्या ठिकाणी 1 एक्स्ट्रा धाव गेली नसती. आणि म्हणजे बँक बॅलन्स अजून मित्रांनो. आणि सीमा पार. कळंबट संघ या ठिकाणी विजयी ठरतोय. दोन्ही संघाचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मी थांबतो. डीजेला संधी देतो. कमॉन दादा. धन्यवाद. कितनी भी कोशिश कर ले हम जैसा बनने की, मगर एक बात याद रखना शेर पैदा होते हैं बनाए नहीं जाते.